मुंबई विद्यापीठानं 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी चौथ्या आणि पाचव्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलंय। प्रवेशाच्या चौथ्या आणि पाचव्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 11 जून दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर चौथी गुणवत्ता यादी 12 जून रोजी तर पाचवी गुणवत्ता यादी 16 जून रोजी जाहीर केली जाणार आहे। शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत। ही प्रवेशपत्र शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध केली जाणार आहेत। कोणतेही वेगळं शुल्क न घेता त्याची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यावी अशा सूचना महाविद्यालयांना दिलेल्या आहेत। राज्यभरातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनं आता वेग घेतलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठीच्या नियमित दुसऱ्या फेरीची नोंदणी 6 जून पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे। विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरण्यासाठी आणि कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 9 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे। पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जातोय। या ब्लॉकमुळे वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले। मोठ्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे फलटण डेमूवर याचा परिणाम होणार आहे। पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग प्रकल्पाचं सुमारे 98% काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। उर्वरित कामं वेगानं सुरू असून ती पूर्ण झाल्यावर प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केला जाणार आहे। यानंतर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे। संगमेश्वर सोनवी या नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे। नवीन पुलावरून आता एकेरी वाहतूक सुरू झाली आहे। रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून आता त्यांची सुटका झाली आहे। एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरामध्ये खासगी वाहनांना बंदी घातली आहे। अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत। महामंडळ 15 जून पर्यंत कारवाईची धडक मोहीम राबवणार आहे। परिवहन विभागाने राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे। विनापरवाना माल वाहतूक अवैध प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे। 8 ते 21 जून या कालावधीमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। राज्यभरातील 200हून अधिक तपासणी पथकं रस्त्यावर उतरवण्यात येणार आहे। केंद्रांमधील खतसाठ्याची माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे। साठेबाजी, काळा बाजार आणि कृत्रिम टंचाईला त्यामुळे आळा बसेल। कोल्हापुरामध्ये सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांनी पहिला क्रमांक पटकावलाय। कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वाढीव पाणी देण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे। गेल्या 4 दिवसात शहरामध्ये 25 MLD वाढीव पाणी उपलब्ध झालंय। त्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे। शहरातील ज्या भागांनी सर्वाधिक अधिकृत नळ कनेक्शन घेतलं त्या वसाहतींना प्राधान्यानं पाणी पुरवठा करण्याचं धोरण आता मनपानं स्वीकारलेलं आहे। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी येथे कार्यकर्त्यांनी सत्कार केला। राहुरी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता। या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं। निवडणुकीमध्ये दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबियांनाच अधिक संधी दिली जाते। विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांप्रमाणे आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती बस स्थानकाची अचानक पाहणी केली। या पाहणी दरम्यान बस स्थानक परिसरामध्ये असलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसंच चालक आणि वाहकांमधली अव्यवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश सुद्धा त्यांनी दिले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सदस्यांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जिल्हा प्रशासनानं जाहीर केलंय। येत्या 12 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तालुका पातळीवर विशेष प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलंय।
पुणे महापालिकेने आज तातडीची बैठक बोलावली. शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या चर्चेवर आज निर्णय होणार आहे. या बैठकीमध्ये पाणी कपातीवर चर्चा केली जाणार आहे. बेस्ट उपक्रमामधील कामगारांनी 12 संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली. तसंच आज कामगार मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये कामगारांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी दिशा ठरवली जाणार आहे. 18 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा समितीनं दिलाय. पुणे रेल्वेच्या विभागाची मान्सूनपूर्व कामं सध्या पूर्ण झाली आहेत. आवश्यक काम झाल्याचा दावा सुद्धा प्रशासनानं केलाय. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचणं, दरड कोसळणं, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होणं अशी आवश्यक कामं झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली आहे. 7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे अवघ्या 3 महिन्यात सिलेंडर 89 रुपयांनी महागलाय. तरी सुद्धा भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये सिलेंडरचे दर कमीच असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच मुंबईकरांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागतोय. दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात किमान तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. गेल्या 10 वर्षातील यंदाचा जून सर्वात उष्ण ठरलाय. रत्नागिरीकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची मंद गती आहे. पावसाचं आगमन न झाल्यामुळे शेतीची कामं रखडलेली आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं रेल्वेला भुयारी मार्गामध्ये मंडपमध्ये बसवण्यासाठी दिलेली 10 दिवसांची मुदत संपलेली आहे. मात्र अद्यापही मडपंप बसवण्यात आलेला नाहीये. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा एकदा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील एकमेव कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडियानं सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्ताननं 5 विकेट गमावत 113 धावा केल्या. ते अद्यापही भारताच्या पहिल्या डावापेक्षा तब्बल 451 धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यामध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारनं आपल्या फिरकी गोलंदाजीनं अफगाण फलंदाजांना अक्षरशः हैराण केलं. त्यानं दुसऱ्या दिवशी 3 महत्त्वाचे बळी घेत भारताला मजबूत स्थितीमध्ये आणलं. लॉर्ड्स कसोटीमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव केलेला आहे. चौथ्या डावामध्ये 254 धावांचं लक्ष्य असताना न्यूझीलंडला प्रत्युत्तरादाखल केवळ 138 धावाच करता आल्या. अलीकडच्या काळामध्ये कसोटी सामन्यामध्ये सर्व 40 विकेट्स पडणं दुर्मिळ झालेलं आहे. मात्र या सामन्यामध्ये सर्व 40 विकेट पडल्याचं पाहायला मिळालं. लॉर्ड्सवर खेळला गेलेला हा 150वा कसोटी सामना होता. बेन स्टोक्सनं कर्णधार म्हणून विजय मिळवून इतिहास रचला. बेन स्टोक्सनं आता इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांच्या यादीमध्ये ॲलिस्टर कुक आणि अँड्रू स्ट्रॉस यांची बरोबरी केलेली आहे. कर्णधार म्हणून स्टोक्सचा हा 24वा कसोटी विजय होता. स्ट्रॉस आणि कुक यांनीही कर्णधार असताना इंग्लंडसाठी 24 कसोटी सामने जिंकलेले आहेत. इंग्लंडचा आघाडीचा कसोटी कर्णधार जो रूटनं 27 सामने जिंकलेले आहेत.